बसा इथं चेअरवर खुर्चीवरच. वेलकम टू माय युट्यूब चॅनल अर्पिता दिस साइड. तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये आजीचं रुटीन, दिवसभराचं, परत आजी काय खाती, सगळ्या गोष्टी मी क्लिअर करणार आहे. कारण की मला भरपूर लोकांचा मेसेज आला होता की आजीचं रुटीन वगैरे काय आम्हाला सांगा म्हणून. त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवायला लागले. तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील. चला मग गाईस, तर आजीचा सकाळचा नाश्ता आहे चहा चपाती. तर आजीला चला चहा चपाती देऊ. ही घ्या चहा चपाती तुमची. तर आजी सकाळी खाते चहा चपाती, सकाळचा नाश्ता. 2 आणले, मऊ आणलो, खावा. आ गाईस, तर आजी आता चहा चपाती खाऊन बसलेली आहे. खाल्लो का चहा चपाती? खाऊ वाटणं म्हणजे आज खाल्ली नाही. आता मस्त पैकी बसलेली आहे. आता खाऊन नाश्ता करून बसलेली आहे. आता निवांत तिथं बसते दिवसभर. 12 वाजेपर्यंत तिथं बसणार, मग मध्ये येणार जेवण करण्यासाठी. वातावरण का म्हणलो? भूकट लागलेले आहे. खायचं तसं. आता दुपारी बी खावा, भाजी देते तुम्हाला. हा आजी टेन्शन फ्री आहे, मस्त पैकी बसते आता रोडला. आता आणि कुठे गेले शेताकडे? कोण? आई बाप. पप्पा गेले शेताला, आमचं मन मम्मी चालल्या कामाला. आजी बाहेर बसली होती. आजीला म्हणलं या गुलाबजामुन खाण्यासाठी. तर आजी इथं पडता पडता वाचली, कारण की ते दरवाजाला धरून येते ना त्याच्यासाठी. आणि बाहेर बी गेली ना, चप्पल घालून बाहेर गेली आहे. बघू शकता. म्हणजे आपण जे दुसऱ्याला बघते की दुसरी चप्पल घालून फिरायला लागले, तर आजीचं बी असं वाटतं की मी बी चप्पल घालून फिरायला पाहिजे. आणि आजी तिथं ना पडता पडता वाचली. आणि आजी स्वतः येते. आजीला असं काही नाही की कोणी घेऊन आलं पाहिजे, असं काही नाही. तुम्हाला गुलाबजामुन देते मी खायला, खाताव का? मी आजीला द्यायला लागले गुलाबजामुन खाण्यासाठी. आजीला गोड खूप जास्त आवडते. धरा गुलाबजामुन तुम्हाला. खा. नाही आहेत, खावा तुम्ही. मी खाते, आहेत घरात. आजी म्हणायला लागले लय वैतागले, मरण यायला पाहिजे. मी म्हणते आजीला वरी काय काम आहे, इथंच राहा खाली. तर म्हणते कशाच्या तर पोटाला. मी आजीला म्हणायला लागले इथं बी कुणाची तर पोटाची चाव, तिथं बी वरी गेल्यानंतर पोटाला जन्म, आणि तेच जगायचं आहे. हा घालते, काय माहित का करते. खावा ते गुलाबजामुन. कसं झाले सांगा. चांगलं झाले. मऊ आहे का? खा. मऊ सुद्धा आहे. मग शेताकडे गेले का कामाला? कोण? मम्मी कामाला गेले. आजी पुण्याला गेलेत कामाला. लागायचं कामाला. नातावाला कसं विचारते बघा आजी. माझ्या मम्मीला तर सारखं विचारते कामाला गेली का, काय करायला. नाही कामाला. खावा ते जन्माला जाता. घ्या पाणी. थंड आहे का? का झालं? जीव जायचा. जीव जाजवायला लागले. बाहेर कशाला जाता उन्हात बसायला? पाय मोकळे. खावा ते गुलाबजामुन. खाते 4 वाजले. नाही अजून 3:30 झाले. अजून ते घेतले. तर गाईस, भरपूर लोकांनी आम्हाला म्हणलं होतं की रुटीन काय आहे आजीचं. तर आजीचं काय जास्त रुटीन नाहीये. सकाळी चहा चपाती, जे बी बिस्किट वगैरे असेल तर आजी ते खाती. त्यानंतर दुपारी जेवण, आणि असंच काय. आता ते बी जात नाही थोडं जास्त, जेवण नाही जास्त. त्यानंतर संध्याकाळचं जेवण. पण एक गोष्ट आहे की आम्ही आजीला म्हणजे असं काही जरा जेवण आम्ही बनवलं तर तिला काहीतरी वेगळं देतो आम्ही. जसं म्हणजे काही असं बनवलं ना, म्हणजे चांगलं चांगलं ते बनवून देतो. जसं दुपारी जर आजी म्हणली आम्हाला की मला हे खाऊ वाटत नाही, डाळ भात, तर आजीला काहीतरी शेवाळ्या वगैरे उकडून देणं, त्याच्यामध्ये तूप वगैरे. तर आजीला आम्ही जास्त तूप वगैरे आम्ही खायला देत असतो, ज्यूस वगैरे. आणि आजीला सारखं ज्यूस चालूच असतं. तूप बी आम्ही खाऊ घालतो आजीला.
त्यानंतर आजी पहिलं खूप दिवस म्हणजे पहिला आजी ना रोज 1 ग्लास दूध बी पित होती, पण आता आम्ही बंद केलेलं आहे. म्हणजे आजी म्हणजे स्ट्रॉंग ठरण्यासाठी जे काही असतं खाऊ घालणार. आणि मध्ये खूप दिवस झाले माझे शॉर्ट व्हिडिओ वगैरे येत नव्हते, तर आजी आजारी होती. आणि आजी आजारी असली ना तर आम्ही हॉस्पिटलला वगैरे काही घेऊन जात नाही आम्ही आजीला. कारण की आजीला बी आता हॉस्पिटलला अशा माणसाला घेऊन गेलं तर जास्त केअर नाही करत, किती पैसे द्या तुम्ही. तर आम्ही काहीतरी झालं आजीला तर सांगते आम्हाला असं मला असं असं झालं, तर आम्ही तिला काय जे तिला खाऊ वाटते तिला विचारणार की तू काय खायचं, मग ते जेवत बी नसेल तर तिनं जे म्हणायचं ते सांगते आम्हाला की मला हे खायला पाहिजे, ते घेऊन येणार आणि देणार. आणि मेडिकल मध्ये जाऊन आजीचं वय सांगून आम्ही एक गोळी घेऊन येणार आणि तेच खाऊ घालणार. तर मध्ये आजी आजारी होती आणि तिला काय गोळ्या वगैरे 2 दिवसाच्या गोळ्या होत्या ते खाऊ घालून आम्ही चांगलं करून आजी झाली. म्हणून आजीचे काही जास्त व्हिडिओ आलेले आहेत. तर आजीचं रुटीन काही नाहीये, सिंपल आहे. सकाळी चहा वगैरे हेच चालतं आजीला, चहा चपाती वगैरे. पण बाकी पहिला आजीला आम्ही म्हणजे आताही देतो आम्ही तूप वगैरे, जे ज्यूस वगैरे असेल काही असेल फळं वगैरे, तर आजीला ते आम्ही खाण्यासाठी देत असतो. आजी एवढंच. आणि दिवसभर घरात म्हणजे जरा करमत नसेल तर आजी बाहेर जाते, बाहेर बाहेर बसण्यासाठी, मग मध्ये येते झोपते. आणि जरा कोणी इथं कोणी आलं जर आमच्या घरी कोणी बोलण्यासाठी वगैरे म्हणजे फॅमिली मेंबर वगैरे, तर त्यांच्यासोबत तेवढं गप्पा मारत बसते. बस एवढंच रुटीन आहे आजीनं, काही वेगळं काही. आजीचं फक्त आम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन जात नाही. पहिलं आजीनं खूप जास्त चांगलं खाल्लेलं आहे, आता नको म्हणायला लागली दूध वगैरे जे काही. पण आम्ही तूप वगैरे तिला रोजच्या जेवणामध्ये थोडं तर काय होणार ऍड करून देत असतो. तूप वगैरे काय खायचं असेल तर तिला शेवया वगैरे. आणि आजीला शुगर आहे तरी आम्ही साखर देत असतो, तरी आम्हाला काय असं जास्त जाणवत नाही की हिला शुगर आहे आणि आम्ही साखर देतो तर काय होईल, तर तिला काही जाणवतच नाही. मग व्यवस्थित आहे. आता तुम्हीच बघितलाय व्हिडिओ मध्ये की आजी बाहेरून आली आणि चप्पल घालून जाते आजी. तुम्ही बघितलं असेल, चप्पल घालून गेली होती बाहेर, येताना फक्त काढून आलेली आहे. म्हणजे तिला असं वाटते की आपण जे गोष्टी आपण करायला लागल्या ना, तिला असं वाटते की तिनं केलं पाहिजे. जे एवढं डोकं चालत नाही ना की बाबा हा हे माझं वय झाले मी करायला नको असं म्हणून. तर बघितलं ना आजीचं काय रुटीन आहे, दुसरं काही नाही, सिंपल आहे. म्हणून आजीला आम्ही कधीच हॉस्पिटलमध्ये घेऊन जातच नाही आम्ही, गोळ्या वगैरे असेल त्याच्यावरच आजीला खणखणीत करतो. म्हणून इतके दिवस आपले व्हिडिओ आलेले नाहीत. आणि जो फर्स्ट मी व्हिडिओ टाकला होता त्याला खूप लोकांनी सपोर्ट दिलेला आहे, भरपूर लोकांनी ते व्हिडिओ बघितलेले आहेत. तर ह्याही व्हिडिओला खूप जास्त सपोर्ट करा आणि असंच तुमचं प्रेम राहू द्या. लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा.